आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। वारुळवाडीचे 4 व्हीलरचे शोरूम मधील तिजोरी गॅस कटरनं कापून त्यातील 5,12,000 रुपयाची जबरी चोरी झाल्याचा प्रकार 13 फेब्रुवारीच्या पहाटे घडलाय। त्या संदर्भात नारायणगाव पोलिसांकडे जबरी चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। कोटारी ऑटो व्हील प्रायव्हेट लिमिटेड या नारायणगाव या 4 चाकीचे नेक्सा व अरेना 2 विभाग असलेलं शोरूम आहे। 13 फेब्रुवारीच्या रात्री 3 सिक्युरिटी तिथं गस्तीवर होते। एक नेक्सा व 2 अरेना विभागात ड्युटी करत होते। पुणे नाशिक महामार्ग लगेच मुख्य गेट आहे, तिथं सिक्युरिटी होते, परंतु त्यांना डुलकी लागलेली होती, कारण त्यांनी सलग 2 ड्युटी केलेल्या होत्या। चोरांनी आत कॅश काउंटरला गेले, तेथील खिडकीतून आत तिजोरीकडे जाऊन तिजोरी पहिल्या मजल्यावर घेऊन गेले। तिथं गॅस कटर व ग्राइंडर वापरून तिजोरी फोडून त्यातील रक्कम 5,12,000 घेऊन चोरटे शोरूमच्या पश्चिम दिशेला असलेल्या डोंगराच्या दिशेनं पळून गेले। त्या रात्री सिक्युरिटी एकदा राऊंडला गेले होते, परंतु आतल्या रूमचा दरवाजा हाताने ढकलून पाहिला नाही। तसेच तिथं शेजारील सद्गुरू हॉटेलचं नूतनीकरणाचं रात्री काम चालू होते। नारायणगाव पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पुढील तपास करत आहे। 3 सिक्युरिटी हे 12 तासाची ड्युटी करत होते, तसेच त्यांना 2 दिवस जर सलग ड्युटी केली तर त्यानंतर 1 दिवस सुट्टी घेऊन पुन्हा त्यानंतर 12 तासाच्या ड्युटीसाठी हजर राहावं लागतं। या ड्युटी अगोदर 12 तास ड्युटी करून ते कामगार झोप लागली म्हणून पहाटे झोपी गेले होते अशी खात्रीशीर माहिती मिळते। तसेच गेटला कुलूपऐवजी रस्सी बांधली होती अशी देखील माहिती मिळते। जर एवढं मोठं शोरूम आणि त्याला रात्रीच्या वेळी मोठं लॉक जर लावत नसतील तर अशा घटना वारंवार घडतील यात मात्र शंका नाही। मॅनेजर संचेती यानं सदर सिक्युरिटी लोकांना एकच ड्युटी करू दिली तर त्या कामगार लोकांना पुरेशी विश्रांती भेटेल व रात्री ते जागू शकतील व अशा घटना घडणार नाहीत अशी चर्चा वारुळवाडी व नारायणगाव परिसरात सुरू आहे। या शोरूमच्या बॅटरी चोरीचा प्रयत्न तिथं पूर्वी कामाला असलेल्या लोकांनी 12 वर्षापूर्वी केला होता। त्यानंतर मागील महिन्यात एक चोरीचा प्रयत्न सुद्धा झाला होता। अशा चोऱ्या जर होत असतील तर लोकांच्या महागड्या गाड्यांच्या सुरक्षिततेचं काय संरक्षण होईल असा प्रश्न वाहन खरेदी व मेंटेनन्सला गाड्या देणाऱ्या लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। घटनास्थळी नारायणगावचे पोलीस स्टेशनचे एपीआय महादेव शेलार व दत्ता ठोंबरे व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे दीपक साबळे यांनी भेट दिली आहे। शुक्रवारी रोजी तिन्ही सिक्युरिटीची नारायणगाव पोलीस स्टेशनला कडक चौकशी सुरू आहे। तसेच सीसीटीव्ही फुटेजवरून तपासाची सूत्र सुरू असल्याची माहिती मिळते। मुख्य संपादक अयूब शेख, नारायणगाव, जुन्नर, पुणे।